तिसगाव येथील वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र यांची जळीत कांड प्रकरणी चौकशी व्हावी। प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत पाथरवाला उपकेंद्र या उपकेंद्रात सन 2016 ते 2022 पर्यंत झालेल्या जन्ममृत्यूच्या रेकॉर्डच्या घोटाळ्यात दोषी सापडलेले वैद्यकीय अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। खरवंडी येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषारोप भरून 2 ते 3 वर्षे झाले आहेत, तरी त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे। तसेच शिक्षण अधिकारी प्राथमिक यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे, त्यांना तात्काळ निलंबित करण्याची शिफारस करण्यात यावी। अशा विविध मागण्यांसंदर्भात पॅन्थर्स भीमसंग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गेल्या 10 दिवसापासून बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू होते। आज 10व्या दिवशी लेखी आश्वासनानंतर 15 दिवसांसाठी आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती छानराज क्षेत्रे यांनी दिली। 15 दिवसात कारवाई झाली नाही तर नाशिक येथील आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याची इशारा यावेळी देण्यात आला। अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभारासंदर्भात गेले 10 दिवस चालू असलेलं बैठा सत्याग्रह आंदोलन आज या ठिकाणी सर्वच अधिकाऱ्यांचे लेखी पत्र आपल्याकडे आलेले आहेत। त्याप्रमाणे पहिली जी मागणी होती आपली तिसगाव तालुका पाथर्डी येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या जळीत कांडासंदर्भातली, तर त्या जळीत कांडामध्ये त्यांनी दिलेल्या दोषारोपमध्ये माननीय वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्टपणे चुकीची एफ.आर. दाखल केला असं मला तरी वाटतंय। तर त्यांनी त्या एफ.आर.मध्ये स्पष्ट म्हटलं आहे, आकस्मिक जळीत दाखला होण्यास विनंती असं एफ.आर. त्यांनी दिलं आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये चूक आहे हे त्यांनी मान्य करावं। 2 नंबरचा जो मुद्दा आहे प्राथमिक आरोग्य शिरसगाव तालुका नेवासा अंतर्गत पाथरवाला उपकेंद्र या संदर्भात माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व त्यांचे पर्यवेक्षक व त्यांचे सर्व कर्मचारी यांच्यावरती नोटिसा बजावल्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी उत्तर देण्याचं देखील सांगितलेलं आहे आणि त्या उत्तराची मुदत देखील आज संपलेली आहे। म्हणून ती पुढची कारवाई 100% करतील अशी अपेक्षा बाळगूया। नंबर 3चा जो मुद्दा आहे खरवंडी तालुका नेवासा येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या 20/6/2000च्या पत्रानुसार त्यांच्या 3 इन्क्रीमेंट कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत। हे त्यांचे तिन्ही दोषारोप सिद्ध झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणार हे निश्चित त्यांनी मान्य केलं आहे। आणि नंबर 4था जो मुद्दा आपला माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक या संदर्भातला, तर या संदर्भात त्यांनी जे लिखित आपल्याला दिलेलं आहे की शिक्षण विभाग व जिल्हा परिषद ते मार्फत नियमित कारवाई करण्यात येत आहे आणि त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचा अधिकार शिवसाहेबांना अजिबात नाही। तर शिवसाहेबांनी शिफारस करावी, पण ती जर त्यांनी केली नाही तर आम्ही माननीय उपसंचालक पुणे यांना उद्याच भेटणार आहोत अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे। तर आपल्या 4ही मागण्या आज जिल्हा परिषदेच्या मार्फत मान्य करण्यात आलेल्या आहेत। प्रथमतः मला असं वाटतं की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोमवारीच आपल्या दालनात बैठक घेतली होती, परंतु लेखी आश्वासन न दिल्यामुळं हे 2 दिवस आंदोलन लांबलं। परंतु आज सर्व विभागांचे लेखी पत्र आमच्याकडे आज आले आहेत आणि सर्ववरती निश्चितपणे कायदेशीर कारवाई होणार आहे। त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन आज 15 दिवसाकरता स्थगित करत आहोत। जर यांनी कारवाई केली नाही 15 दिवसामध्ये तर आम्ही आमचं आंदोलन आयुक्त कार्यालय नाशिक या ठिकाणी करणार आहोत।